राजस्थानच्या हनुमानगडमधील टिब्बी इथं इथेनॉल कारखान्याच्या उभारणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले। काल आयोजित करण्यात आलेल्या महापंचायतीनंतर संतप्त जमावानं फॅक्टरीच्या दिशेनं कूच केलं आणि मोठा गोंधळ घातला। यावेळी जमावानं 16हून अधिक वाहनांना आग लावली। या हिंसक झटापटीत 10 ते 12 पोलिसांसह अनेक जण जखमी झालेत। तर एसपी हरिशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या संघर्षामध्ये 5 पोलीस जखमी झालेत। पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या 7 लोकांना ताब्यात घेतलंय। परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस कारवाईही सुरू आहे। गुजरातच्या कच्छ जवळ भारतीय तटरक्षक दलाने मोठी कारवाई केली आहे। भारतीय सागरी हद्दीचं उल्लंघन करणाऱ्या 11 पाकिस्तानी मच्छीमारांना तटरक्षक दलाने ताब्यात घेतलंय। जखाऊ बंदराजवळ झालेल्या या कारवाईमध्ये मच्छीमारांच्या अल वाली नावाच्या बोटीलाही जप्त करण्यात आलंय। अटक करण्यात आलेल्या सर्व मच्छीमारांना त्यांची बोट जखाऊ बंदरावर आणण्यात आली आहे। सुरक्षा यंत्रणांकडून सध्या या सर्व मच्छीमारांची कसून चौकशी सुरू आहे। ते कोणत्या उद्देशाने भारतीय हद्दीत घुसले होते याचा तपास सुरक्षा यंत्रणा करतात। इंडिगो एअरलाइन्सनं 3 ते 5 डिसेंबर दरम्यान विमान उड्डाणे रद्द झाल्यानं त्रस्त झालेल्या प्रवाशांना मोठी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे। कंपनीनं ज्या प्रवाशांना गंभीर त्रास झाला आहे त्यांना 10,000 रुपयांचं ट्रॅव्हल व्हाउचर देण्याचं जाहीर केलंय। हे व्हाउचर पुढील 12 महिन्यासाठी इंडिगोच्या कोणत्याही भविष्यातील प्रवासासाठी वापरता येईल। विशेष म्हणजे ही भरपाई सरकारी नियमांनुसार अनिवार्य असलेल्या 5,000 ते 10,000 रुपयांच्या नुकसान भरपाई व्यतिरिक्त असणार आहे। इंडिगोनं प्रवाशांची काळजी घेणं हे त्यांचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं स्पष्ट करत ग्राहकांना त्वरित मदतीसाठी customer.experience@goindigo.in वरती संपर्क साधण्याचं आवाहनही केलंय। गोवा नाईट क्लब आग प्रकरणामधील आरोपी क्लब मालक हा सौरभ आणि गौरव लुथरा बंधूंना मोठा झटका बसलाय। दिल्लीमधील रोहिणी न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय। या निर्णयामुळे या दोन्ही बंधूंना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। गोवा पोलिसांनी आरोप केला होता की लुथरा बंधूंनी परवाना नसताना क्लब चालवला आणि चौकशीत सहकार्य न करता देशाबाहेर पळ काढला। दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही बंधूंना थायलंड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या दोघांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई होण्याची अपेक्षा आहे। उत्तर प्रदेशच्या बाराबंकीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे एका बोगस डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय। किडनी स्टोननं त्रस्त असलेल्या मुनीश्वर रावत यांच्यावर श्री दामोदर औषधालयातील बोगस डॉक्टर ज्ञानप्रकाश मिश्रानं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला। या धक्कादायक घटनेत डॉक्टर ज्ञानप्रकाश मिश्रानं दारूच्या नशेत असताना वैद्यकीय ज्ञान नसतानाही मोबाईलवर यूट्यूबवर व्हिडिओ पाहून ही शस्त्रक्रिया सुरू केली। मात्र चुकीच्या नसा कापल्या गेल्यामुळे आणि अति रक्तस्रावामुळे दुसऱ्याच दिवशी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पोलिसांनी क्लिनिक सील केलं असून महिलेच्या पतीनं तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी काका पुतण्याचा शोध सुरू आहे। इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अँटोनियो तजानी यांचा भारत दौरा यशस्वी ठरला। तजानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या वतीनं त्यांना पुढील वर्षी इटलीला भेट देण्याचं औपचारिक निमंत्रण दिलंय। या निमंत्रणाला पीएम मोदींनी होकार दिल्याचं तजानी यांनी सांगितलंय। या भेटीदरम्यान दोन्ही देशांदरम्यान औद्योगिक सहकार्य, व्यापार, तंत्रज्ञान आणि रणनीतिक भागीदारी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरती सविस्तर चर्चा झाली आहे। तजानी यांनी ही भेट अत्यंत सकारात्मक असल्याचं नमूद करत भारत इटली संबंध आता नवीन युगात प्रवेश करत आहेत आणि पुढील काळात सहकार्य अधिक वेगानं वाढेल असा विश्वास व्यक्त केलाय। आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व खासदारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं। 7 लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधान निवासस्थानी हे आयोजन करण्यात आलं। डिनरपूर्वी महायुतीचे सर्व खासदार केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी एकत्र आले। यादव यांच्या निवासस्थानातून हे सर्व खासदार एकत्रितपणे पंतप्रधान निवासस्थानाकडे कूच करतील। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएतील खासदारांच्या भेटीलाही महत्त्व प्राप्त झालंय। आज लोकसभेमध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी गांधी कुटुंबावर गंभीर आरोप केले आणि सभागृहात मोठा गदारोळही झाला। निशिकांत दुबेंनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा संदर्भ देत गांधी कुटुंब भ्रष्ट आहे असं विधान केलं। दुबे यांनी आरोप केला सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह सर्वजण या भ्रष्टाचारात सामील असून त्यांनी 50 लाख रुपयांसाठी 2,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा अपहार केलाय। दुबे यांच्या या आरोपांवरती विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार आक्षेप घेत घोषणाबाजी केली। त्यामुळे सभागृहातील अभूतपूर्व गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय।
मुंबईच्या मतदार यादीतील त्रुटी आणि गोंधळावर आज लोकसभेत आवाज उठवण्यात आला। उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी ही मागणी केली। वर्षा गायकवाड यांनी मुंबईच्या मतदार यादीत 11 लाखांपेक्षा जास्त दुबार मतदारांची नोंद असल्याचं म्हटलंय। या दुबार मतदारांना मदत करण्यासाठी शपथपत्र द्यावे लागणार असल्यानं मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागतील आणि याचा थेट परिणाम मतदानावरती होईल। तसंच मतदारसंघाच्या सीमा बदलल्यानं अनेक मतदार दुसऱ्या मतदारसंघात गेलेत, यावरही लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आज जोरदार टीकास्त्र सोडलं। कृष्णानगर येथील सभेत बोलताना ममता बॅनर्जींनी अमित शहा यांना खतरनाक म्हटलंय। ममतांनी म्हटलंय, अमित शहा यांच्या डोळ्यात दहशत आहे, त्यांच्या एका डोळ्यात तुम्हाला दुर्योधन तर दुसऱ्या डोळ्यात दुःशासन दिसेल। याशिवाय त्यांनी मतदार पडताळणी प्रक्रियेवरती आक्षेप घेतलाय। 2026च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं राजकीय शस्त्र म्हणून ही प्रक्रिया राबवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मतांसाठी भाजपनं बंगाली लोकांना बांगलादेशी ठरवून डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुद्धा ममता बॅनर्जींनी केलाय। राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे। अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोदींची भेट घेतली। विशेष म्हणजे काल रात्री शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या कथित भेटीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री शरद पवार यांच्या निवासस्थानी राहुल गांधी आणि उद्योजक गौतम अदानी सुद्धा उपस्थित होते, ज्यामुळे या भेटीचे राजकीय अर्थही काढले जातात। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र लढणार असल्याची जोरदार चर्चाही सुरू असतानाच प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यताही वर्तवली जाते। दिल्ली दंगलीच्या आरोप प्रकरणी तुरुंगात असलेल्या उमर खालिदला दिल्ली कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय। कोर्टानं खालिदला त्याच्या बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी हा जामीन दिलाय। खालिदला 16 ते 29 डिसेंबर या कालावधीसाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय। मात्र जामिनाच्या अटींनुसार त्याला 30 डिसेंबर रोजी पुन्हा कोर्टात शरणागती पत्करावी लागणार आहे। दिल्ली दंगलीच्या मोठ्या षडयंत्राशी संबंधित असलेल्या UAPA कायद्याअंतर्गत त्याच्यावर आरोप लावण्यात आलेत। पश्चिम बंगालचं राजकीय वातावरण धार्मिक कार्यक्रमांमुळे तापलंय। बाबरी मशिदीच्या पायाभरणीनंतर आमदार हुमायूं कबीर आता भव्य कुराण पठणाचं आयोजन करणार आहेत। बुधवारी त्यांनी ते सनातन धर्माचा आदर करतात। नुकत्याच कोलकात्यात झालेल्या भव्य गीता पठणाचं त्यांनी कौतुक केलंय। कबीर यांनी म्हटलंय, सनातन धर्मीयांनी गीता पठण केलं, मी त्यांचा आदर करतो। मी देखील 1 लाख लोकांसह कुराण पठण करणार आहे। यासह त्यांनी असंही स्पष्ट केलंय, कुराण पठणानंतर लगेच बाबरी मशिदीचं काम सुरू केलं जाईल। या कार्यक्रमासाठी 1 लाख लोक सहभागी होतील असाही त्यांचा अंदाज आहे। विशेष म्हणजे आमदार कबीर यांनी 22 डिसेंबर रोजी त्यांच्या नव्या राजकीय पक्षाच्या घोषणेचीही तयारी केली आहे। तामिळनाडूतल्या मदुराई जवळील प्रसिद्ध तिरुप्परन कुंड्रम दर्ग्याला बॉम्बनं उडवून देण्याबाबत एक धमकीचा ईमेल प्राप्त झाल्यानं आज परिसरात एकच खळबळ उडाली होती। मदुराई शहर पोलिसांनी तातडीने या धमकीची दखल घेतली आहे। धमकी मिळाल्यानंतर त्वरित बॉम्ब शोधक आणि नाशक पथक पोलिसांना पाचारण करण्यात आलं। या पथकाने दर्ग्याच्या संपूर्ण परिसरात कसून शोध मोहीम राबवली आहे। मात्र या तपासणीनंतर पोलिसांनी स्पष्ट केलंय, दर्ग्यात कोणतीही स्फोटक वस्तू आढळली नाही आणि धमकी ही केवळ अफवा असल्याचंही म्हटलं। भारतीय रेल्वेनं हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली ट्रेन तयार करून मोठी झेप घेतली आहे। ही ट्रेन RDSOच्या मानांकनानुसार पूर्णपणे स्वदेशी पद्धतीने तयार करण्यात आली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार ही जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन असेल, ज्यात 10 कोच असतील। या ट्रेनची एकूण क्षमता 2400 किलोवॅट असून ती शून्य कार्बन उत्सर्जन तंत्रज्ञानावर आधारित आहे, म्हणजेच एकमेव उत्सर्जन जलवाष्प असेल। आत्मनिर्भर भारत संकल्पनेला चालना देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीसाठी हरियाणामधील जिंद इथं इलेक्ट्रोलिसिस आधारित उत्पादन प्रकल्पही उभारला जातोय। सांस्कृतिक नगरी वाराणसीला आज एक ऐतिहासिक भेट मिळाली आहे। केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते नमो घाटावरून देशातील पहिल्या हायड्रोजन वॉटर टॅक्सीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। हायड्रोजन इंधनावर चालणारे हे भारतातील पहिलं जलवाहन आहे। या पर्यावरणपूरक सेवेमुळे आता गंगा नदीच्या लाटांवर प्रदूषण मुक्त प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे। ही टॅक्सी सेवा नमो घाट आणि रविदास घाट या 2 महत्त्वाच्या घाटांदरम्यान सुरू करण्यात आली आहे। या हायड्रोजन टॅक्सीची क्षमता 50 प्रवासी आहे आणि आज उद्घाटनानंतर ही सेवा प्रवाशांसाठी त्वरित सुरू झाली आहे। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशनला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्वतः हायड्रोजनवर चालणारी कार चालवत संसदेत प्रवेश केला।
टोयोटा कंपनीने विकसित केलेल्या या कारचं नाव मिराई असं आहे. मंत्री जोशी यांनी माहिती दिली, ही कार शून्य उत्सर्जन आणि पूर्णपणे आवाज विरहित आहे. ही कार हायड्रोजनवर चालते आणि तिच्यातून केवळ पाण्याची वाफ बाहेर पडते. आज टोयोटा, किर्लोस्कर आणि राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था यांच्यात सामंजस्य करारही झालाय. मिराई म्हणजे भविष्य असून हे प्रदर्शन देशाच्या ग्रीन एनर्जीच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. भारतीय रेल्वेच्या AC3 टियर कोचमध्ये एका प्रवाशाने आपल्या पाळीव कुत्र्यासोबत प्रवास केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. पश्चिम बंगालच्या सियादलह ते आनंद विहार दरम्यान धावणाऱ्या संपर्क क्रांती एक्सप्रेसमधील ही घटना आहे. नियमानुसार AC3 टियर किंवा स्लीपर क्लासमध्ये पाळीव प्राण्यांना नेण्याची परवानगी नसते. मात्र इथे एका कुटुंबाने नियम धाब्यावरती बसवून कुत्र्याला बर्थवर बसवलं होतं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका जागरूक प्रवाशाने रेल्वे मंत्री आणि DRM यांना टॅग करत थेट प्रश्न विचारला. पोस्ट व्हायरल होताच रेल्वेच्या ग्राहक सेवा विभागाने तातडीने सक्रियता दाखवून कारवाईसाठी तक्रारदाराकडून माहिती मागवली आहे. गृहयुद्धाने त्रस्त असलेल्या म्यानमारमध्ये एक धक्कादायक भीषण घटना घडली. 10 डिसेंबरच्या रात्री राखीन राज्यातील एका रुग्णालयावर हवाई हल्ला करण्यात आला, ज्यात 30 जणांचा मृत्यू झालाय तर सुमारे 70 जण जखमी झालेत. बंडखोर गट अरकान आर्मीचे सैनिक या रुग्णालयात उपचार घेत होते किंवा लपले होते असा अंदाज आहे. म्यानमारच्या लष्कराने या हल्ल्याची अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. 2021 मध्ये लष्कराने लोकशाही सरकार उलथवून टाकल्यापासून म्यानमारमध्ये यादवी युद्ध सुरू आहे, ज्यात अनेक वांशिक सशस्त्र गट लष्कराशी संघर्ष करतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प गोल्ड कार्ड ही नवीन योजना सुरू केली आहे. ही योजना ग्रीन कार्डसाठी असून तिचे फायदे जास्त आहेत. व्यक्तींसाठी सुमारे 84 कोटी रुपये आणि कंपन्यांसाठी कर्मचाऱ्यांप्रती सुमारे 168 कोटी रुपये देऊन अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याची आणि नागरिक पदाची जलद प्रक्रिया मिळेल. यात $15,000 प्रोसेसिंग फी आणि पार्श्वभूमी तपासणी आहे. या योजनेद्वारे कंपन्या अमेरिकेतील विद्यापीठातून पदवी घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना नोकरीवर ठेवू शकतील. मेक्सिकोनं भारत, चीन, दक्षिण कोरिया, थायलंड आणि इंडोनेशियासह 5 आशियाई देशांवर 2026 पासून 50% पर्यंत टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. मेक्सिकोच्या संसदेने हे विधेयक मंजूर केलं. या निर्णयामुळे कार, ऑटो पार्ट्स, कापड, स्टील आणि पादत्राणे यांसारख्या सुमारे 1400 प्रकारच्या वस्तू महाग होतील. बहुतांश वस्तूंवरती 35% तर काही वस्तूंवर 50% कर लागेल. हे सर्व देश मेक्सिकोच्या एकूण आयातीचा मोठा भाग व्यापतात. तज्ज्ञांनी या निर्णयामागे 2026 मध्ये होणाऱ्या अमेरिका, मेक्सिको, कॅनडा व्यापार करार पुनरावलोकनापूर्वीच अमेरिकेला खुश करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय. अमेरिकेनं व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात एका खूप मोठ्या क्रूड ऑइल टँकरवर लष्करी कारवाई करत तो जप्त केला. अमेरिकेचे अटॉर्नी जनरल पॅम बॉन्डी यांनी या ऑपरेशनचा व्हिडिओ जारी केलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या जप्तीची खात्री करत जहाजातील लाखो बॅरल तेल अमेरिका ठेवेल असं स्पष्ट केलंय. अमेरिकेचा दावा असा आहे की जहाज बेकायदेशीरपणे प्रतिबंधित तेल घेऊन जात होतं, ज्याचा कमाईतून दहशतवादी संघटनांना मदत केली जात होती. तर दुसरीकडे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेच्या या कारवाईला सागरी दरोडा आणि उघड चोरी म्हणत तीव्र निषेध केलाय. पाकिस्तानच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ISIच्या एका माजी प्रमुखाला लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. लष्करी कोर्ट मार्शलमध्ये लेफ्टनंट जनरल निवृत्त फैज हमीद यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फैज हमीद यांच्यावर 4 गंभीर आरोपांखाली खटला चालला, ज्यात राजकीय कारवायांमध्ये सहभाग घेणं, अधिकृत गुप्तता कायद्याचं उल्लंघन करणं आणि सरकारी अधिकारांचा गैरवापर करण्याचा समावेश होता. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या फैज हमीद यांना गेल्या वर्षी एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती. अफगाणिस्तानबाबत भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत धोरणात्मक बदल दर्शवलाय. तालिबानसोबत व्यावहारिक संबंध ठेवण्याची भारताची भूमिका आहे. भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्थनेही हरीश यांना सांगितलंय, केवळ दंडात्मक धोरणांवर भर देणं हा जुना दृष्टिकोन गेल्या 4.5 वर्षात अपयशी ठरलाय. अफगाण जनतेच्या दीर्घकालीन फायद्यासाठी धोरण आखलं जावं असं भारताचं मत आहे आणि या भूमिकेला धरून भारतानं नुकतेच काबूलमधील आपल्या टेक्निकल मिशनला पुन्हा पूर्ण दूतावासाचा दर्जा दिलाय. याशिवाय भारतानं दहशतवादी संघटनांविरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र कारवाई करावी असा आग्रहही धरलाय. भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तान धोरणाबाबत एक महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत
परौथेनी हरीश यांनी स्पष्ट केले, अफगाणी जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी तालिबानसोबत व्यावहारिक संवाद आवश्यक आहे आणि केवळ कारवाई केंद्रित दृष्टिकोन योग्य नाहीये. भारताने या वचनबद्धतेचं प्रमाण म्हणून काबूलमधील आपल्या टेक्निकल मिशनला पुन्हा पूर्ण दूतावासाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय. नुकताच अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी भारताला भेट दिली होती. भारतानं स्पष्ट केलंय, अफगाण जनतेच्या विकासात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी भारत मदत, विकास आणि क्षमता बांधणीमध्ये आपलं योगदान वाढवत राहील. नेपाळमधील चीनच्या कर्जातून बांधलेल्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार उघडकीस आलाय. नेपाळच्या कमिशन फॉर इन्व्हेस्टिगेशन ऑफ अब्यूज ऑफ अथॉरिटीनं 5 माजी मंत्री, 10 माजी सचिवांसह एकूण 55 लोक आणि चीनी कंपनी इंजिनिअरिंगवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केलाय. 2012 मध्ये 620 कोटी रुपये असलेला हा प्रकल्पाचा खर्च संशयास्पदपणे 272 कोटी रुपयांनी वाढवून 892 कोटी करण्यात आला होता. या विमानतळाला गेटवे ऑफ वर्ल्ड आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्रही घोषित केलं होतं.